योद्धा न्यूज मराठी. राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहातील अनधिकृत दर्ग्याविरोधात लढा तीव्र. सरपंच नरेंद्र वाळुंज यांनी घेतली. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट राजगुरुनगर. राजगुरुनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD शासकीय विश्रामगृहात डाक बंगला उभारण्यात आलेल्या अनधिकृत दर्ग्याचा प्रश्न आता राज्यस्तरावर पोहोचला आहे. या गंभीर अतिक्रमणाविरोधात सरपंच नरेंद्र वाळुंज यांनी शिवशंकर स्वामी यांच्या मदतीनं मोठा लढा पुकारला असून या प्रकरणी आज सातारा येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम PWD विभागाचे कॅबिनेट मंत्री नामदार श्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्र्यांकडे सविस्तर माहिती सादर सरपंच श्री नरेंद्रभाऊ वाळुंज आणि त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळानं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन या अनधिकृत बांधकामाबाबतची सर्व कागदपत्र आणि सविस्तर माहिती सादर केली. शासकीय जागेवर अशा प्रकारे अतिक्रमण होणं हा केवळ कायद्याचा भंग नसून शासन व्यवस्थेला दिलेले उघड आव्हान असल्याचे यावेळी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. हे अतिक्रमण तातडीनं हटवून कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मक चर्चा केली. शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामाबाबत विभागाकडून योग्य ती माहिती घेऊन लवकरच यावर कायदेशीर आणि कठोर कार्यवाही केली जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. कायद्याच्या सन्मानासाठी लढा सुरूच राहणार. शासकीय संपत्तीचे संरक्षण करणं आणि कायद्याचा सन्मान राखणं ही आमची प्राथमिकता आहे. अन्यायाविरोधात घेतलेल्या या भूमिकेवर आम्ही ठाम असून जोपर्यंत हे अनधिकृत अतिक्रमण हटवले जात नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असे सरपंच नरेंद्र वाळुंज तसेच मानद प्राणी कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी